फाईल केली असं सांगण्यात त्याला काय झालं? मुद्दा असा आहे की एकदम सरळ सोपी केस आहे ही, की एक व्यक्ती एक प्रॉपर्टी बिल्डर करून खरेदी करते. तशी ज्या पद्धतीने ही जी सोसायटी आहे, या सोसायटीने रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर जो सेलचा पार्ट होता, त्या सेलच्या पोर्शनमधून जो कमर्शियल त्यांना जो गाळा आहे, हा घाडगे साहेब आणि त्यांची फॅमिली त्यांनी तो विकला. तो विकल्यानंतर त्यांनी ते जी काही त्यांची रक्कम होती ती घेतली. त्याचं स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन हे सगळं झालं. हे सगळं झाल्यानंतर त्यांना पजेशन दिलं. पजेशन दिल्यानंतर इथे जे विपुल जोशी आणि संध्या जोशी जे इथले ते गावकर म्हणून आहेत, ते सोसायटीचे चेअरमन आहेत, त्यांचे हस्बंड आहेत, तर ते पार्टनर या बिल्डिंग उभं करण्यामध्ये. तर त्यांचे काही कमर्शियल हेवे दावे किंवा कमर्शियल त्यांचे इंटरेस्ट या प्रॉपर्टीमधून जास्त होते आणि त्या संदर्भात त्यांनी मग तो गाळा त्यांच्याकडनं गोड बोलून तो बळकावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तो गाळा दिलेला नाही. त्यांनी पजेशन सुरुवातीपासून ज्या दिवशी त्यांनी ते पजेशन घेतलं आहे, त्यांनी पजेशन जेव्हा या गाडगे साहेबांना हँडओव्हर केलं त्या दिवसापासून त्यांनी ते पजेशन स्वतःकडे ठेवलेलं आहे आणि ते त्यांच्याकडून बळजबरीने ते पजेशन हिसकावून घेण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत या विपुल जोशी आणि हे सोसायटीच्या खांद्यावरून ते हे सगळं चालवत आहेत, सोसायटीच्या माध्यमातून चालवत आहेत. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये गाडगे आणि त्यांची फॅमिली यांना अतिशय म्हणजे अशा पद्धतीने कुणी ह्या मुंबईमध्ये तरी असा त्रास देत नाही, परंतु ह्या गाडगे फॅमिलीला त्यांनी बराच त्रास दिला. त्यांचं सभासदत्व रद्द करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कायद्याचाच मार्ग अवलंबलेला आहे आणि कायदेशीर मार्गानं त्यांनी अद्याप त्यांनी ती लढाई दिलेली आहे आणि ते बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी कायदेशीर लढाई जिंकलेली आहेत. आत्तासुद्धा त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये इथून बाहेरून त्यांचे काही जे स्थानिक गुंड आहेत त्यांना पाठवून इथे जबरदस्तीने बळकावण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी घुसून आतमध्ये हा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला सुद्धा गाडगे साहेबांनी ताबडतोब पोलिसांना त्याबाबत सांगितलेलं आहे. पोलिसांनी सुद्धा सांगितलं की ठीक आहे, जर या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा काही इश्यू होतो तर आम्ही सांभाळू, परंतु तुमचे सिव्हिल केस असल्यामुळे तुम्ही कोर्टात जायचं आहे. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गाडगे साहेब त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेलेले आहेत. आम्ही त्यांची दिंडोशीच्या ठिकाणी जे सिव्हिल कोर्ट आहे त्या ठिकाणी केस फाईल केलेली आहे. आमचं पजेशन या ठिकाणी आम्हाला या पजेशनमधून काढू नये म्हणून इंजेक्शन सूट फाईल केलेली आहे. त्या इंजेक्शन सूटमध्ये परवा 2 दिवसापूर्वी हेअरिंग झालेली आहे. त्या हेअरिंगमध्ये ह्या ठिकाणची सोसायटी ती ॲक्सेप्ट झालेली आहे आणि त्यांनी 23 तारीखपर्यंत आम्ही त्याचा जो रिप्लाय आहे तो कोर्टामध्ये देईल आणि माननीय कोर्ट यांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतरच आम्ही त्याचा पुढचा जबाब देऊ आणि आम्ही जे पजेशनमध्ये आहोत याचे आम्ही त्या ठिकाणी जे पण सर्व पुरावे हे सर्व आम्ही कोर्टासमोर दिलेले आहेत आणि कोर्ट त्या पद्धतीने 23 तारखेला या पद्धतीने निर्णय करणार आहे. परंतु एक दुःखाची आणि खेदाची गोष्ट अशी आहे, मी जरी वकील असलो तरी ह्या ठिकाणी मी स्थानिक आहे आणि गाडगे साहेब यांच्यासारखा अत्यंत सरळ साधा माणूस आणि फॅमिली अत्यंत साधी भोळी अशी फॅमिली आहे आणि मराठी माणसाला या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी आता नवीन ही कीड चालू झाली आहे की एक प्रॉपर्टी घ्यायची, त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे, तीच प्रॉपर्टी त्या माणसाला काढून दुसऱ्या माणसाला जास्त किमतीने विकायची आणि नफा मिळवायचा असा कुठंतरी प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये हा बळी जातो अशा माणसांचा. आज हे कुटुंब जवळपास 1.5 वर्षापासून म्हणजे 18 महिन्यापासून 1.5-1.25 लाख रुपये हप्ते भरतात आणि हप्ते भरून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करता येत नाही. कारण इथे व्यवसाय करण्यासाठी ते लोक या ठिकाणी देत नाहीत. या ठिकाणी त्यांना नाना प्रकारे त्यांना छळलं जात आहे. साधी फंडामेंटल राईट्स आहेत, वीज पाणी, ज्याच्याशिवाय तुम्ही कुठली गोष्ट करू शकत नाही. जर त्यांना वीज आणि पाणी जर अवेलेबल झालं नसेल, दिलं गेलं नसेल, तर त्यांनी ओशी कशी मिळवली? जर ओशी घेतली असेल तर त्यांना वीज आणि पाणी देणं हे त्यांचं सोसायटीचं काम आहे. परंतु सोसायटी ही त्या विपुल जोशीच्या बोलण्याप्रमाणे चालत असल्यामुळे सोसायटी यांना काही प्रोव्हाइड करून देत नाही आहे. त्याच्यामुळे आज जवळपास 1.5 वर्षामध्ये त्यांचा कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे, व्यावसायिक नुकसान. आज ही पूर्ण जर तुम्ही इमारत पाहिली तर पूर्ण इमारतीमध्ये एकही गाळा तुम्हाला खाली दिसणार नाही. बाजूला तुम्ही बघाल मॅकडॉनल्डचं हॉटेल चांगलं व्यवस्थित चालू आहे. ते सगळे व्यावसायिक आपला व्यवसाय करतात. केवळ ह्या ठिकाणी ह्यांनाच व्यवसाय करण्यासाठी आडकाठी आणण्यात येते. म्हणजे हे कुठंतरी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या अशा पद्धतीच्या वृत्ती या वाढता कामा नयेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या मागे आज पूर्ण समाज, सर्व पक्षीय लोक असतील किंवा समाजामधले प्रतिष्ठित लोक असतील, समाजसेवक असतील, आज या ठिकाणी आपण पाहिलं साहेब पण आले, सर्व वारकरी संप्रदाय असेल. म्हणजे अशा जर एका माणसाच्या मागे जर एवढी दुनिया उभी राहत असेल तर याचा सरळ अर्थ आहे की जी व्यक्ती ही खरोखरच त्या ठिकाणी त्या लायक आहे आणि म्हणून दुष्ट प्रवृत्तींच्या विरुद्ध आपण सर्वांनीच एकत्र आवाज उचलून की त्या माणसाचं हे फक्त त्यांचं पजेशन आणि त्यांचा व्यवसायाचा विषय नाही. आज जरूर त्यांच्या मागे उभं राहून त्यांना न्याय देण्याचा ही वेळ आहे. म्हणून या ठिकाणी या माध्यमातून हे सगळं करण्यात आलेलं आहे. बहुत सही और बहुत अच्छा सटीक सवाल आपने पूछा.
तो हिंदी में इसका जवाब दूंगा, क्योंकि ये तो सिर्फ एक गाड़गे साहब ने हिम्मत की है सामने खड़े रहने की और इनके सामने केस लड़ने की। आज आप आगे आगे देखते जाइए, ऐसे और कितने केसेस फाइल हो जाएंगे, क्योंकि मैं खुद एक प्रोफेशनल लॉयर हूँ यहाँ पर, और मेरे पास भी कम से कम 15 से 20 इनके अगेंस्ट में केसेस आए हुए हैं। आने वाले दिनों में यही सारी चीज़ें मैं कोर्ट के सामने भी कहता रहूँगा, और आप लोग अगर फिर से पूछने आएंगे तो सारी डिटेल भी दूंगा आपको।